नमस्कार. आज अगदी छान भाग्याचा दिवस आहे की आपला 9वा अध्याय पूर्ण होणार आहे. आजचे जे श्लोक आहेत म्हटलं तर खूपच छान सोपे आहेत. भगवंत सगळ्या श्लोकात पत्रं पुष्पं फलं तोयम किंवा त्याच्याही आधी की मी तुमचा सगळा योगक्षेम चालवीन असा शब्द भगवंतांनी दिला आहे. आता या शेवटच्या 3-4 श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतायत की माझं भजन कर, जे काय करायचं ते माझ्याशी अनन्य हो, आता आणखीन काहीच दुसरं नको. ही तुला मी गुह्य गोष्ट सांगतो. राजविद्या राजगुह्य योग अशा या अध्यायात अखेरच्या 3-4 श्लोकांमध्ये कोणीही असो की जो मला अनन्य झालेला आहे त्याचं मी परम गतीला त्याला नेईनच असं भगवंत या अखेरच्या श्लोकात सांगणार आहेत. आपण मागच्या वेळेस 30व्या श्लोकाचा अभ्यास सुरू केला होता. थोडी आठवण करून देते. त्याच्यामुळे त्यांनी सुदूराचारो असा शब्द वापरला होता की वाईटातलं वाईट माणूस असेल, अगदी कुकर्म करणारा असा जरी असला, दुराचारी जरी असला, तरी त्याला जर पश्चात्ताप झाला आणि त्यांनी माझी भक्ती केली तर भगवंत म्हणतो त्यालासुद्धा मी परमपदाला नेईन. पण त्याला पश्चात्ताप झाला पाहिजे. भले तो दुराचारी असू दे. पूर्व आयुष्यामध्ये बाल्याचा वाल्मिकी झाला असं आपण नेहमी म्हणतो. तर तसं जरी असलं तरी सुद्धा तो परमपदाला जाईल, मी परमगतीला त्याला नेईल असं 30व्या श्लोकामध्ये आपण सुरू केलं होतं. म्हणजे त्या श्लोकामध्ये असं म्हणलं काय कुठलंही काही कारण असेल ना का, अनन्य भावानं जो कोणी भगवंताला शरण जातो म्हणजे अनन्य भक्ती करायलाच हवी, दुसरा काही पर्याय नाही. त्याच्यासाठी काही वस्तू द्यायला नको आहे, सगळं त्याचंच आहे. पत्रं पुष्पं फलं तोयम आपण ते सगळं पाहिलं आहे. त्यामुळे त्याला काही नको आहे. त्याला फक्त आपली अनन्य भक्ती हवी आहे की मी आणि तू एकच आहे असा भाव अंतःकरणात असून त्याच्यापाशी आपण गेलं तर तो सांगतो आहे. आणि खरंच आहे, दुसरा कुठलाही आधार नाही असा जर भक्तांनी विचार केला की भगवंत हा एकमेवच आधार आहे, दुसरा कुठलाही मला आधार नाही, देवा काय करायचं ते तूच कर, तूच काय तो मला आधार आहे, असा अनन्य भावाने त्याला शरण गेलो, तशी भक्ती करायला हवी. म्हणजे भगवंताचा आणि मी भगवंताचा आणि भगवंत माझा एवढंच. आपण बाकी खूप आधार शोधतो पण ते आधार सगळे डळबळीत असतात. एकच आधार, भगवंत माझा आधार आहे आणि मला त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही असं जेव्हा होईल. आता हा भाव यायला वेळ लागेल असं आपण मानतो आहे. म्हणायला सोपं आहे, शब्द सोपे आहेत, मी भगवंताचा आणि भगवंत माझा असं म्हणायला सोपं आहे. पण हा अंतःकरणात भाव येण्यासाठी वेळ लागेल की अन्य दुसरा कुठलाही मला आधार नाही, भगवंतच माझा आधार आहे आणि असा मी भगवंताचा आहे असा एकदा निश्चय झाला, मनाचा अगदी पक्का निश्चय झाला की मग काय होईल, मग अहंकार म्हणून शिल्लक राहणार नाही. तो जो अहंकार आहे तो सगळीकडे आपल्याला नडतो. त्यामुळे एकदा मी भगवंताचा आहे आणि भगवंताशिवाय मला दुसरा कुठलाही आधार नाही अशी शरणागती आली की मग आपलं शरीर मन बुद्धी सगळं काय जे काही ते भगवंताचंच आहे असं होतं. आणि मग असं झालं की ही जी आहे ना, ही उपासना किंवा असं मनाला वाटणं हे सर्वश्रेष्ठ आहे, बाकी काहीच नको आहे असं 30व्या श्लोकात आपण पाहत आलो. असं भगवंताला शरण गेलं आणि मग आत्ता म्हटलं तसं त्यातला जो मी आहे तो अहंकारी संपला. कारण काहीच आहे ना, स्वतःची इच्छाच आहे, मी भगवंताचा आहे, भगवंत काय करेल ते. बरं, खात्री आहे भगवंत क्षमाशील आहे, तो भक्ताला बिलकुल त्रास देत नाही. आता पापी दुर्वर्तनी कुकर्मी असणाऱ्या दुराचारी माणसालासुद्धा तो म्हणतो की मी म्हणजे त्यालासुद्धा मी माझाच मानतो असं म्हटलं आहे. अशांनासुद्धा चांगलंच मानावं, साधू मानावं, त्याला प्रायश्चित्त म्हणजे त्याला असं वाटलं की आपलं चूक होत आहे तर जरूर त्याला साधू मानावं असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे दुराचारीसुद्धा भगवंताकडे वळला की भगवंत त्याला आपलं करतो आहे. आपलं तर काही तसं नाही आहे. पण समजा अजून जरी बदल झाला नाही असं वाटलं तरीही भगवंत त्याला सांगतो की होईल, त्याच्यातही बदल होईल, त्याला साधू म्हणायला हरकत नाही असं भगवंतांनी हे सांगितलं आहे. आता हे सांगण्याचं कारण असं आहे की सामान्यपणे असं होतं की मी मागच्या वेळेस पण बोलले होते पण ती आठवण करून द्यायला लागते. कारण आपण असं भोवताली पाहतो, एकदा का वाईट वर्तणुकीचा शिक्का लागला ना आणि तो माणूस जरी चांगलं वागला ना तरीसुद्धा लोक त्याला चांगलं मानायला तयार होत नाही. लोक त्याला असं म्हणतात काही भरोसा नाही, सांभाळून राहा, कारण त्याच्यावर एकदा वाईट शिक्का असतोच ना. आणि
त्यामुळे चांगलं वागूनसुद्धा त्याच्यात बदल झाला असेल असं लोक मानायला तयार होत नाही. बदल दिसला तर तो हा बदल नेहमीसाठी असेल हे काही भरोसा नाही. हे आपलं दुसरं ढोंग असेल, एखादा असेल पुन्हा आपला तो त्याच्याच मार्गाला जाईल असं, म्हणजे व्यसनाधीन असणार आहे तरी व्यसन सोडलं आहे असं आपण कळलं तरी पण लोक विश्वास ठेवणार नाहीत, याचा काही भरोसा नाही असं म्हणते. तर दुर्वर्तनी माणूस चांगला वागायला लागला जरी तरी देखील समाजाची अशी तयारी नसते. खरं तर असं आहे ना, काही वाक्यसुद्धा आपली ठरलेली असतात, या लोकांचं काही खरं नाही. अशी जी माणसं असतात त्यांच्याबद्दल आपण असं बोलतो. किंवा हे नाटक किती दिवस चालणार आहे, म्हणजे आपली समाजाला खात्री नसते की चुकीचं वर्तणूक करणारी, चुकीचं आचरण करणारी दुर्वर्तनी माणसं ही काही अशी सहजपणानं पुन्हा चांगल्या मार्गाला लागतील असं आपल्याला वाटत नाही, पण भगवंताला वाटतं आहे. आणि भगवंत त्याला संधी देण्यासाठी त्याला साधू मानावं, सज्जन मानावं असं आपल्याला सांगतात. म्हणजे एकदा त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला म्हणून त्याला सज्जन मानावं. पापी असला तरी देखील भविष्यकाळ त्याचा चांगला असू शकतो असा आता म्हणजे भूतकाळ काय घडला आहे हे आता काही झालं तरी पाहायचं नाही. असं भजते माम अन्य भाग, अनन्य भावाने भगवंताला शरण आलाय ना तो, हे महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचा विचार 30व्या श्लोकामध्ये आपण केला होता. ही पार्श्वभूमी सांगण्याचं कारणच आहे की आता पुढल्या ह्याच्यात भगवंत आपल्याला आणखीन काही गोष्टी सांगणार आहे. म्हणजे असा दुर्वर्तनी कुकर्मी असणारा शरण आला तर त्याला साधू सज्जन होण्याचा तो लायकीचा आहे. लवकरात लवकर तो धर्मात्मा कसा बनतो ते पुढल्या श्लोकात पण त्यांनी सांगितलं आहे. असा माणूस म्हणजे याच्यामध्ये असणारे जे गुण आहेत ते भगवंताला ओळखता आलेले आहेत. त्यामुळे तो आपल्याला सांगतो आहे की असं समजू नका, त्याला जर आपली चूक कळली आहे आणि तो आता जर का चांगल्या मार्गाला लागलेला आहे तर आपण त्याला धर्मात्मा होईल अशा प्रकारचा 31व्या श्लोकामध्ये विचार. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यते, असा 31वा श्लोक आहे. आता या श्लोकामध्ये क्षिप्रम भवती धर्मात्मा म्हटलं आहे. क्षिप्रम याचा अर्थ लवकरच, थोड्याच वेळामध्ये तो धर्मात्मा बनेल. क्षिप्रम भवती धर्मात्मा आणि शाश्वत शांती निगच्छति, तो धर्मात्मा बनेल आणि शाश्वत म्हणजे कायमची स्थिर राहणारी अगदी सदा नेहमीसाठी शांती प्राप्त होईल. जे आपल्याला हवं असतं शांती समाधानाची प्राप्ती हवी तीही त्याला शाश्वत आनंदाची प्राप्ती होईल. एक तर तो धर्मात्मा बनेल आणि शाश्वत आनंद मिळेल. म्हणून अर्जुना कौंतेया प्रतिजानीही, तू हे असं नीट समजून घे, सत्य समज, निश्चित समज. मे भक्त हा न प्रणश्यती, जो माझा भक्त झाला आहे तो कधीही नष्ट होत नाही. नष्ट होत नाही म्हणजे भक्ताचं कधीही पतन होत नाही. शरीराने नष्ट होणं वगैरे नाही आहे, तो नष्ट होत नाही याचा अर्थ त्याचं कधी पतन होत नाही. तो माझ्याशी आनंद झाला आहे ना त्याचं भलंच होणार अशी खात्री देते. आता पहा, पापी आहे, कुकर्मी आहे, पण पश्चात्ताप झालेला आहे. तो आता चांगल्या आचरणाकडे, भगवत भक्तीकडे, भगवंताकडे वळलेला आहे. तर त्याला क्षिप्रम असा शब्द वापरला आहे. खरोखरच लगेच, आता लगेच कसं होईल, त्यांनी म्हटलं क्षिप्रम लगेच धर्मात्मा होईल. आपण आता या सगळ्या शब्दांचे अर्थ समजून घ्यायला हवे. शाश्वत शांतीचा लाभ होईल. क्षिप्रम तो धर्मात्मा, लगेचच तो धर्मात्मा बनेल. म्हणजे जीवनाचा मार्ग बदलला, भगवंताच्या मार्गाकडे तो आला की त्याचा प्रवास वेगाने होतो. म्हणजे त्याची जी प्रगती आहे ती भराभरा होते, हे आपण समजून घ्यायला हवं. आता दुराचारी आहे, दुर्वर्तनी आहे, कुकर्मी आहे, म्हणजे सध्या आपण पाहतो ना रोज आपल्याला मोबाईलमध्ये काहीतरी कोणीतरी सूचना देतं की असा विश्वास ठेवू नका, असं करू नका, तसं करू नका. आणि जर का आपण चुकीचं काही बटन दाबलं गेलं किंवा आपण आपल्याकडे सेव्ह नाही आहे पण अशा नंबरवर काहीतरी बोललो तर पटकन आपल्या अकाउंटमधले पैसे गायब होतील वगैरे, अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्याला अलीकडे ऐकायला मिळतात. आणि आपल्याला ते सांगून पडतात की असं काही करू नका. अशा प्रकारच्या गोष्टी अलीकडे घडतात. आता हे सगळं आपण पाहतो ना, म्हणजे ही अशी लुबाडणूक करणारे, फसवणारे, ही जी सगळी मंडळी आहेत ती हुशारच असतात. त्यांना ह्या सगळ्यातली माहिती असते. छोट्या अशा तुमच्याकडल्या चूक नाहीच म्हणता येत, आपण जे काही करतो आहे ते त्यांच्या दृष्टीने फायद्याचं असतं आणि आपली लुबाडणूक होते, आपली फसवणूक होते. आता अशा प्रकारचं ज्ञान हे वाईट आहे. म्हणजे ज्ञान आहेच पण ते वाईट गोष्टीसाठी वापरलेलं आहे.
जर आपण खोलवर विचार करून पाहिलं तर हे अशा प्रकारचं ज्ञान मिळवण्यासाठी सुद्धा त्यांची मनबुद्धी कामी लागलेली आहे, मनबुद्धी एकाग्र करावं लागलेली आहे, तेव्हा हे सगळं त्याला आत्मसात करता आलं आहे. भले ते वाईट आहे, वाईट कारणासाठी ते वापरत आहेत, दुसऱ्याला लुबाडण्यासाठी वापरत आहेत, अगदी कुकर्मीच आहे. आता असंच ही कुकर्म करणारी माणसं जर का त्यांची वर्तणूक बदलली तर जगाला उपयोगी पडणारं एखादं चांगलं सॉफ्टवेअर ते बनवतील सुद्धा, कारण त्यातलं ज्ञान आहे त्यांना. फक्त आत्ता त्यांची बुद्धी त्यांनी वाईट मार्गासाठी वापरले. ते जर बदलले, ते चांगल्या मार्गाला लागले तर त्यांच्या बुद्धीचा उपयोग चांगल्या कामासाठी सुद्धा करता येईल. असं आपल्याला म्हणजे आत्ताच्या चालू काळात उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या लक्षात येईल की असं होऊ शकतं. कारण ही जी वाईट कामं करणारी माणसंसुद्धा आहेत, त्यांच्याजवळ बुद्धी आहे, ते ती बुद्धी वापरत आहेत, काय नेमकं करायचं आहे, फक्त ते वाईट कामासाठी ही गोष्ट वापरत आहेत आणि म्हणून ते दुराचारी आहेत. आता त्यांच्याजवळ बुद्धी आहे, हुशारी आहे, एकाग्रता आहे, ह्याच्यातून नेमकं काय घडणार याची त्याला कल्पना आहे. आता हे सगळं जे की त्यांचं आहे ते आपल्याला चांगल्या मार्गाकडे, धर्म मार्गाकडे जर त्यांनी वळवलं तर या भक्तीच्या मार्गामध्ये त्यांची लवकर प्रगती होते. क्षिप्रम शब्द जो आहे ना तो यासाठी आहे. त्याच्यात लगेच बदल होणारे असं नाही, तर सामान्य माणसाच्यामध्ये होणारे बदल आणि ही सगळी गोष्ट आहे त्याच्याजवळ, दुराचारी आहे, त्याची बुद्धी तो वाईट कामासाठी वापरतो आहे. तरीसुद्धा त्यांनी जर ठरवलं आणि ती बुद्धी चांगल्या कामासाठी वापरायचं ठरवलं तर त्याचा जो बदल आहे तो क्षिप्रम, तो लगेच होतो. त्याची प्रगती जी आहे ती फार भराभर होते असं भगवंताला सांगायचं आहे. म्हणजे जो सामान्य भक्त आहे तो आपला हळूहळू भगवंताशी आनंदी होईलच. त्याच्या बुद्धीप्रमाणे, त्याच्या कुवतीप्रमाणे त्याची प्रगती होईल. हा जो आहे याच्याजवळ सगळ्या क्वालिटीज आहेत. याचा मनबुद्धी एकाग्र होतं, तो हुशार आहे, बुद्धिमान आहे, आणि असा हा जर का भगवत भक्तीकडे वळला तर त्याची प्रगती क्षिप्रम बराबर होते असं त्याला सांगायचं आहे. म्हणजे आपण मगाशी वाल्यावरचा वाल्मिकी झालं असं म्हटलं, कोणीतरी नारद भेटला पाहिजे. नारद भेटल्याशिवाय होणार नाही. बरं, एकदा नारद भेटल्याबरोबर त्या वाल्याजवळ एवढ्या गोष्टी आहेत की त्याला जर कळलं आपली चूक आहे, त्यानंतर त्यांनी जे काही तपश्चर्या केली त्या तपश्चर्या त्याची प्रगती पटकन झाली. सामान्य माणूस काही असा अनेक वर्ष वारूळ होईपर्यंत असा तपाला बसणार नाही. पण याच्याजवळ सगळ्या गोष्टी होत्या, फक्त त्याला नारद भेटले आणि त्याची जी दिशा बदलली होती ती दिशा बदलून तो योग्य दिशेकडे गेला, भगवत भक्तीकडे लागला. आता या माणसाने काय करायला पाहिजे, म्हणजे त्याची चूक त्याला कळली पाहिजे. त्यांनी स्वतःहून बदलायचं ठरवलं पाहिजे की मला बदलायचं आहे, तर तो धर्मात्मा होणार आहे. तर तो कितीही कुकर्मी अगोदर असला तरी देखील त्याला अगदी आत्मज्ञान, आत्मतत्वसुद्धा तो जाणून घेऊ शकतो. कारण आपण म्हटलं तसं की त्याच्याजवळ एकाग्रता आहे. तो फक्त ती एकाग्रता भक्तीच्या मार्गाकडे, मनाची शक्ती वाढवण्याकडे गेली पाहिजे, म्हणजे त्याची प्रगती होईल. आत्मतत्वाची अनुभूतीसुद्धा त्याला मिळेल. असा विचार ह्या 31व्या श्लोकामध्ये भगवंत झाले. म्हणून तो क्षिप्रम शब्द वापरला आहे की लगेच याचा अर्थ पिहळद हो गोरी नाही आहे की बा त्यांनी ठरवलं की अरे माझं चुकलं, असं नाही होता का, आता मी अगदी करून भागलो, देवपूजेला लागलो आणि आता एकदम बदल, असं नाही आहे. याची प्रगती अशा पद्धतीने लवकर होईल जर का तो आनंदी भावाने शरण गेला तर. या दुराचारी वागण्यापासून त्या आत्मज्ञानापर्यंतची त्याची जी काही प्रगती आहे ती त्याची पटापट होईल, कारण त्याच्याजवळ बाकी सगळ्या क्वालिटीज आहे, त्याला वेळ लागला नाही. आत्तापर्यंतचं जे जीवन होतं ना ते जीवन तसं स्वार्थी होतं, दुसऱ्याला लुबाडण्यासाठी होतो, त्याचा अनितीचा व्यवहार होता, चुकीचे सगळे मार्ग होते. आता या माणसाला जेव्हा कोणीतरी नारद भेटतील आणि हे तुझं वागणं अत्यंत चुकीचं आहे असं त्याला जेव्हा समजावून सांगते, आता ते की त्याला लगेच पटणार अशातला काय भाग नाही आहे. त्यांनी घेतलं ना, घरी गेला, आपल्या घरातल्या लोकांना विचारलं आणि मग जेव्हा आपल्या पापात वाटेकरी कोणी नाही वगैरे वगैरे, त्यामुळे जो कोणी असं दुर्वर्तन करणारा आहे, चुकीचं वागणार आहे, त्याला अरे तू चुकीचं वागतो आहेस असं सांगितलं एखाद्याने तरी त्याला लगेच पटणार नाही आहे. त्याच्या नीतिमत्तेच्या कल्पना ज्या आहेत त्या पद्धतीतच तो वागतो आहे. त्याची काय साधर शुचिता ज्याला म्हणतो तसं पवित्र नाहीच आहे. तो जो मार्ग वापरतो तो चुकीचा आहे, अपवित्रच आहे. त्यामुळे त्याला काही आपण सांगणार आहोत किंवा जो कोणी नारद सांगणार आहे त्याला लगेच पटणार आहे अशातला काही भाग नाही आहे. त्यालामुळे त्याचा जो
काय भ्रष्ट व्यवहार आहे तोच बरोबर आहे असं वाटतं आहे ना, त्यामुळे तो लगेच नाही बदलणार. पण समजा म्हणजे आधी एकतर काय आहे, तो आपलं म्हणणं आपलं काय आहे ते बरोबरच आहे असंच त्याला वाटणार की मला पैसा कमवायचा आहे, माझ्या बुद्धीच्या आधारे पैसा कमवतो आहे, दुसरा लुबाडला जातो याला मी काय करणार, असं कदाचित तो उत्तर आपल्याला देईल. त्यामुळे त्याच्या दृष्टीने त्याचं जे चाललं आहे ते बरोबरच असेल. त्याला हे आपलं चुकीचं आहे समजून देणं किंवा त्याला समजणं ही ह्याच्यासाठी काही घडावं लागेल. म्हणजे समजा त्याच्या जीवनात काही एखादी घटना घडली, म्हणजे नारदमुनी भेटणं ही चांगली गोष्ट आहे. अशी गोष्ट असं जर कोणी त्याला भेटलं आणि त्याचं ऐकलं तर फारच चांगलं आहे. पण समजा जीवनाला जबरदस्त कलाटणी देणारी एखाद्या जवळचं प्रिय व्यक्ती गेली आहे किंवा काहीतरी कष्टानं मिळवलेली एखादी गोष्ट किंवा संपत्ती नष्ट झाली आहे किंवा काही व्याधी झाली आहे आणि आपलं हे सगळं जे असं का होत आहे तर आपण जे चुकीचं वर्तन केलं आहे त्याचं हे भोग आहेत असं जर त्याच्या मनात आलं. आपण नेहमी म्हणतो बघा, ठेच लागली ना तरी समजावं आपलं काहीतरी चुकलं आहे. त्यामुळे आपल्या जीवनात काही घटना घडल्या की आपल्याला असं वाटतं की माझं काहीतरी चुकलं आहे. मग माझं जर काही चुकलं असं त्याला वाटलं, खरं वाटलं, तर मग तो प्रायश्चित्ताकडे वळेल की अरे आपण काहीतरी चुकीचं वर्तन करतो आहे, का बरं असं झालं, मग मी असा फसवणूक करतो आहे दुसऱ्याची, ही बरोबर नाही आहे. आणि मग तो सत्पुरुषांच्या सहवासात येईल, संतांच्या सहवासात येईल. आपण जे आत्तापर्यंत वागलो त्याच्याबद्दल त्याला वाईट वाटेल, काहीतरी प्रायश्चित्त घ्यावंसं वाटेल आणि आपली चूक पुन्हा होऊ नये असा काहीतरी तो प्रयत्न करेल. दुसऱ्याच्या म्हणजे सत्पुरुषांच्या संतांच्या सांगण्याने त्याच्यामध्ये बदल होईल आणि मग तो बदल झाला ना की त्याची प्रगती लवकर होईल. या अर्थानं क्षिप्रम असं लक्षात घ्यायचं. सत्संगानं, संत सहवासानं, सद्गुरूच्या कृपेमुळे त्याचं अंतःकरण निर्मळ झालं, अंतःकरण शुद्ध झालं की मग मनन, चिंतन, निरिध्यासन, त्याचं तप, या सगळ्या गोष्टींमुळे स्वाभाविकच त्याची प्रगती फार चांगल्या पद्धतीने होईल. इतरांना अनेक जन्म घ्यावे लागतील अशा प्रकारच्या प्रगतीसाठी, पण याची प्रगती मात्र अशी चटकन होईल. कदाचित एकाच जन्मात आत्ताच्या श्लोकात सांगितलं तसं तो धर्मात्मा होऊन जाईल. 4थ्या अध्यायामध्ये अशा प्रकारचा विचार पूर्वी ज्ञानाच्या कर्माच्या माध्यमातून भगवंतांनी आपल्याला सांगितलं होता. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि, असा 4थ्या अध्यायाचा विषय चालला होता की पाप्यातला पापी जरी असला, आत्ता सुदुराचारी म्हटलं ना, अतिशय दुराचारी, इथे पाप्यातला पापी म्हटलं होतं. आणि हा काय करतो, पाप्यातला पापीसुद्धा जर का ज्ञानरूपी नौकेतून, ज्ञानरूपी नावेतून जर पापाचा समुद्र पार करून जाऊ शकला, ज्ञानरूपी नौका पाहिजे. जसं आत्ता म्हटलं की संतांचा सहवास मिळाला पाहिजे, काहीतरी सत्संग घडला पाहिजे, तसं ह्या पाप्यातल्या पापी माणसाला समजा ज्ञानमार्ग भेटला, ज्ञानरूपी नौका मिळाली, तर तो हा पापाचा समुद्र सहज तरून जाऊ शकतो. आता हे सांगितलं आहे कर्ममार्गाच्या, ज्ञानमार्गाच्यासाठी 4थ्या अध्यायात. आत्ता सांगतात हे भक्तिमार्गाने सांगतात की भगवंताची भक्ती केली तर मग सहजपणा तो धर्मात्मा बनून जाईल, जर आपली चूक झालेली आहे याला हे त्याला वाटलं तर. आता अशा या माणसाला ठीकच आहे, म्हणजे प्रायश्चित्त घ्यावंसं वाटलं, चूक झाली, आता इथून पुढे होणार नाही, चांगलं वागायला लागला तर तो धर्मात्मा होईल आणि शाश्वत शांतीचा अनुभव घेईल असं पण म्हटलं आहे. आता ही शाश्वत शांतीचा अनुभव म्हणजे काय आहे, तर ही आंतरिक शांती आहे. आत्तापर्यंत तो सगळे भोग भोगत होता, कारण त्याच्या ज्या पद्धतीने तो दुसऱ्याची लुबाडणूक, फसवणूक करून त्याला जे काही मिळवत होता, पैसे मिळवत होता, त्याचा उपयोग तो भोगासाठी करत होता. आता काय झालं, त्या भोगाच्या पलीकडे, त्या सगळ्या कल्पनांच्या पलीकडे तो गेला. त्याच्या लक्षात आलं की आता खरं म्हणजे भगवत भक्ती खेळीच दुसरं काही नाही असं त्याच्या लक्षात आलं. सत्संगामुळे, सद्ग्रंथांच्या वाचनामुळे, सद्गुरू कृपेमुळे आपण आत्तापर्यंत चुकीचं वर्तन केलं आहे हे त्याच्या लक्षात आलं. कुठलीही वस्तू, कुठलीही व्यक्ती याविषयी काहीच इच्छा ठेवण्यात अर्थ नाही हे त्याला कळलं आणि मग त्या सगळ्या भोगांच्या पलीकडे तो गेला. म्हणून मग त्याच्या दृष्टीने म्हणून त्याला त्या शाश्वत, त्याला लक्षात आलं की या भोगांमध्ये शाश्वत समाधान नाही आहे आणि मग त्याच्यात झालेला बदल म्हणजे ही जी आंतरिक शांती आहे त्याचा अनुभव त्यांनी घेतला. पुढे भगवंत याच पद्धतीने अर्जुनाला सांग, म्हणजे पहिल्या ओळीत हे सांगितलं. आपण श्लोक जर विचार घेतला तर आपल्याला कळेल. पहिल्या ओळीमध्ये क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति, हा जो आहे
त्याचा तो लगेच धर्मात्मा बनेल आणि शाश्वत शांती मिळेल. दुसऱ्या ओळीमध्ये कौंतेय अर्जुना प्रतिजानीही न मे भक्ता प्रणश्यते. 2 गोष्टी अर्जुनाला उद्देशून सांगितल्या की अर्जुना, मी हे सगळं सांगतोय ना, याचं कारण काय आहे हे अगदी निश्चित समज. काय होईल की माझ्या भक्ताचं कधीही पतन होत नाही. न मे भक्त प्रणश्यते. माझ्या भक्ताचा मी नाश कधीच होऊ देत नाही. त्याचा योगक्षेम मी करतोच, त्याचा उद्धार मी करतोच. आता याचा अर्थ असा आहे की मनाचा निश्चय झाला की स्वतःचं आणि भगवंताचं ऐक्य वेगात होतं. म्हणजे ज्याची प्रामाणिक इच्छा असायला हवी, त्याची मनापासून इच्छा असेल तर, आणि प्रयत्न पण असायला हवे. इच्छा आहे, त्या दिवशी त्याचे प्रयत्न आहेत, स्वतःला बदलायला तो तयार झालेला आहे आणि त्याची ही अशा पद्धतीने सहजपणानं प्रगती होईल आणि भगवंताची कृपा त्याला प्राप्त होईल. असं सगळं त्याचं जीवन पूर्णपणानं बदलून जाईल. आधी काय होता आणि आता काय आहे असं होईल आणि खरोखर आत्मतत्वाचा आणि असा अनुभव त्याला सहजपणानं मिळेल. एका अर्थाने असं दिव्य प्रकाश आणि याची देही याची जन्मी त्याला हे सगळं मिळेल. ही सगळी वाटचाल जी आहे याबाबत त्याला शंकेला जागाच नको. म्हणून ते आपल्याला सांगता आहेत की अर्जुन हे तू लक्षात घे की काय कर, हे सगळं निश्चित समज. मग असं जर आहे, आता सुदुराचारी माणसाबद्दल सुद्धा असं सांगितलं. आता पुढल्या श्लोकात तर अजूनच ते आपल्याला सांगणार आहे. कुकर्मी असणाऱ्या माणसाचं काय होतं हे वर्णन करून सांगितलं 30 आणि 31 श्लोकात. आता पुढल्या श्लोकात ते म्हणतात की जर का या अशा पद्धतीनं अनन्य भक्तीकडे एखादा पापयोनीतला जन्म असणाऱ्याला सुद्धा जर का तो भगवत भक्ती करायला तयार झाला आणि तो वळला भगवंताच्या भक्तीकडे, तर त्याचाही उद्धार होतो. माम ही पार्थ व्यपाशित्य योपी स्युः पापयोनया स्त्रियो वैशास तथा शूद्रास्तेपि यांती परामगती. 32व्या श्लोकात त्यांनी म्हटलं, पार्था अर्जुना 4 सांगितल्या, स्त्रिया, वैश्य, शूद्र आणि पापयोनीमधल्या ह्या सगळ्यांना, पापयोनीतले सुद्धा जीव, या सगळ्यांना ये अपि स्युः, कोणीही असू दे तरी ते अपि माम व्यपाशित्य, ते सुद्धा मला जर शरण आले, परामगती, तर परमगतीला प्राप्त करून घेतील. आता आधी सुदुराचारो सांगून झालं, त्याची कशी दुर्वर्तनी असतात तरीसुद्धा प्रगतीवेळी सांगितलं. आता तर ह्यांनी 4 गोष्टी झाल्या. या श्लोकाबद्दल टीकाकारांना खूपच हा श्लोक आवडतो. आपण काही त्या टीकेत जाण्याचं कारण नाही आहे, कारण वैश्य, शूद्र, पापयोनीतले यांच्यामध्ये स्त्रिया कशा टाकल्या, तर छानपैकी आपल्याला विवेचनात लक्षात येईल की असं काही भगवंतानी स्त्रियांना कमी लेखण्यासाठी हा शब्द बिलकुल वापरलेला नाही आहे. स्त्री स्वभावाची मंडळी असं भगवंताला सांगायचं आहे की असे जरी असले तरी ते सुद्धा जर का मला शरण आले, अपि माम व्यपाश्रित्य, तर त्यांनासुद्धा मी परमगती प्राप्त करून देऊ शकतो. याचा पण आपण विचार करूया. आता भगवान श्रीकृष्ण खरं तर जगद्गुरू आहेत आणि गीतेचा उपदेश जो आहे तो सगळ्या मानवांसाठी आहे. फक्त सज्जनांसाठीच आहे, फक्त हिंदूंसाठी असं नाही, सगळ्या मानवांसाठी. हा सगळ्या मानवजातीचा उद्धार करणाराच हा ग्रंथ आहे आणि म्हणून भगवंत सांगतो ते सगळ्यांसाठी आहे. दुराचारी दुष्ट मंडळींना सुद्धा त्यांनी कमी लेखलेलं नाही, त्यांनासुद्धा परमगती प्राप्त करून. आपण कितीतरी म्हणजे श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये किती राक्षसाला त्यांनी परमगतीला नेलं ते आपण पाहिलं आहे. त्यामुळे सगळ्यांचा तो उद्धार करायला तयार आहे, दुष्ट दुराचारी माणसांचा. तर याच्यामध्ये त्यांनी स्त्रिया, वैश्य, शूद्र यांनाही कमी लेखलेलं नाही. पण असं आहे की माणसांची विभागणी केलेली आहे, जसं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आता ही जी विभागणी आहे ती गुणकर्म विभागशः आहे. गुणांप्रमाणे ही विभागणी केलेली आहे, जन्माप्रमाणे केलेली नाही. आपलं काय झालं आहे, आपण जातीभेदात अडकलो गेल्या 75-80 वर्षामध्ये आणि त्याचा परिणाम असा झाला की तो वेगळा, मी वेगळा, मग पोट जाती असं म्हणून आमच्यात विभाग पडले गेले. गीता तसं मानायला तयार नाही, भगवंत तसं सांगतच नाही आहे. भगवंत आपल्याला गुणांच्यामुळे, म्हणजे खरं तर व्यासाने स्पष्ट सांगितलेलं आहे, जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते. जन्माला येताना कुणीही असू दे, कुठल्या घरात जन्म घ्यायचा आहे की आपल्या हातात नाही आहे, अगदी शूद्र जरी असला तरी संस्कार जर उत्तम असले तर तो द्विज म्हणजे ब्राह्मण होतो. वेदपाठी भवेत विप्रः
त्यांनी जर वेदांचा अभ्यास केला तर तो विप्र होतो, आणि त्यांनी ब्राह्मण जानाती, त्यांनी जर ब्राह्मण जाणलं तर तो ब्राह्मण होतो, असं स्पष्टपणाने सांगितलं आहे. म्हणजे शूद्राचा द्विज, द्विजाचा विप्र आणि विप्राचा ब्राह्मण, अशी अभ्यासानं प्रगती करता येऊ शकते, असं व्यासाने स्पष्टपणा सांगितलं आहे. खरं तर जन्मतः प्रत्येकच माणूस शूद्र आहे. तो कुणाच्या पोटी जन्म घेतला आहे महत्त्वाचं नाही. योग्य उत्तम संस्कार त्याच्यावर झाले की तो द्विज होतो. आपल्याकडे मौंजी बंधन झालं की त्याला द्विज म्हणतात, दुसरा जन्म त्याचा झाला असं म्हणतात. विद्याभ्यास केला की तो विप्र होतो. गुरुगृही 12 वर्ष राहिलं, अभ्यास केला की मग तो विप्र झाला, आणि ब्रह्म जाणलं की तो ब्राह्मण झाला. ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला म्हणून ब्राह्मण झाला असं काही व्यास महर्षी आपल्याला सांगत नाही आहे, गीता आपल्याला सांगत नाही आहे. त्यामुळे जातीचा विचार केला तर खरं कोणीच ब्राह्मण नाही. आणि ही सगळं आपल्याला संतांनी पटवून देण्याचा तोनात प्रयत्न केला. नाथांनी केला, समर्थांनी केला, माऊलींनी केला, अगदी अलीकडे विवेकानंदांनी केला, चिन्मयानंदांनी केला. परंतु आम्ही या जातीमध्ये अडकल्यामुळे आमचं फार मोठं नुकसान झालं. खरं तर सगळ्या संतांनी भेदाभेद अमंगळ असं स्पष्ट म्हटलेलं आहे. पण भेदाभेद पसरवूनच, आपल्यामध्ये भेद पसरवूनच आपल्याला एकत्र येऊच दिलं नाही, अशा पद्धतीचं कारस्थान ब्रिटिशांनी रचलं आणि ते राजकारण्यांनी चालूच ठेवलं. असो, आपला आज काही तो विषय नाही. मुद्दा एवढाच आहे की भगवंताला हे काही वेगळेपण मान्य नाही आहे, असा त्याचा लक्षात घ्यायचा आहे. आणि पापयोनीमध्ये म्हणजे भूतप्रेत, राक्षस किंवा पशु पक्षी यांच्यामधला जन्म जरी असला, आत्ता मी म्हटलं तसं की स्त्रिया म्हटलं आहे, तर स्त्रियांचा एक स्वभाव असतो, स्त्री स्वभाव. स्त्रियांचा स्वभाव नाही म्हणायचा, स्त्री स्वभाव, की मुळातच साधारणपणानं निष्काम प्रेम करण्याचं क्षमता त्यांच्याजवळ असते, सहनशक्ती त्यांच्याजवळ जास्त असते, वेदना सहन करण्याची क्षमता त्यांच्याजवळ असते. तर आपण अर्थ समजून घ्यायला हवा की इथे स्त्री स्वभावाच्या मंडळींनासुद्धा भगवंत म्हणतो मी परमपदाला घेऊन जातो. होतं असं की स्त्री स्वभाव असं म्हणजे पुत्र पौत्र काय घरदार कुटुंबीय यांच्याबद्दलची आसक्ती त्याला जास्त असते, तरीसुद्धा भगवंत मी म्हणतो की मी त्यांना परमगतीला नाही. कधी कधी अविवेकाचं आचरण पण होतं ह्या स्वभावाचा परिणाम म्हणून, तरीसुद्धा भगवंत म्हणतो की मी त्यांना परमपदाला नाही. अशी जी स्वभाव, या स्वभावाची मंडळी, पापयोनीतली मंडळी किंवा स्त्री स्वभावाची मंडळी, वैश्य म्हणजे व्यापारी स्वभावाची मंडळी, ती जरी भगवंताला शरण आली. असं आहे की व्यापारी स्वभावाची मंडळी असतात ते प्रत्येक त्यांच्या व्यवहारामध्ये नफ्या तोट्याचा विचार करतात, कारण तो त्यांचा स्वभाव आहे. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत ते फायदा तोटा काय ते पाहतील. किंवा शूद्र जे आहेत त्यांचं सुस्ती आहे, आळस आहे, कंटाळा आहे, कसं तरी काम करण्याची वृत्ती आहे, त्याला शूद्र म्हणायचं आहे. आपण कधी कधी असतो, आपण कधी कधी आपला स्वार्थीपणा पाहतो तेव्हा आपण असं म्हणू की आपण वैश्य आहोत. आपल्याला आळस येतो, कंटाळा येतो तेव्हा आपण म्हणू आपण शूद्र आहोत. पशुपक्ष्यांचं वर्णन केलं आहे, गजेंद्रासारखा आहे, जटायूसारखा आहे, किंवा मारीचानी हल्लाचं रूप घेतलं तो आहे. राक्षसांचा विचार करता प्रल्हाद राक्षसपुत्र आहे, बिभीषण रावणाचा भाऊ आहे. या सगळ्यांना परमगतीला नेलं की भगवंताने. त्यामुळे स्त्रिया वैश्य शूद्र यांना त्यांच्या त्यांच्या कर्तव्य कर्माप्रमाणे जे काही परस्वाधीनपण आहे असतं. इतरांना जसं स्वातंत्र्य असतं, म्हणजे आपण अगदी स्त्री पुरुष अशातला स्त्रीचा जरी विचार केला, अगदी बरोबरीच्या नात्यानं पुरुषांच्या बरोबरीनं सगळ्या गोष्टी स्त्रियांनी जरी आत्मसात करायचा प्रयत्न केला, तरीसुद्धा आजही आपल्याला असं दिसतं की बरोबरीच्या ह्यांनी कितीही जरी असलं तरी वागता येत नाही. जेवढा पुरुषांना मोकळेपणा असतो, तर अगदी कितीही बरोबरीने वागलं, नोकरी करणारी असली तरीसुद्धा इतका मोकळेपणा त्यांना नसतो. कर्तृत्ववान महिला की आपल्याकडे कमी नाही आहेत, परंतु स्त्री आणि पुरुष असा विचार केला तर काही स्त्रीच्या म्हणून वेगळ्या गोष्टी असतातच, त्या आपल्याला मान्यच कराव्या लागतात. व्यापाऱ्यांचा विचार केला तर व्यवसाय असणं आणि नोकरी असणं यातला फरक पण आपल्या लक्षात येतो. एखादा नोकरी करणारा माणूस कसा 4 दिवस पटकन रजा घेऊ शकतो, मग त्याच्या डोक्याला काही त्रास नसतो. ज्याचा स्वतःचा व्यवसाय आहे त्याला बिचारायला अशी सुट्टी पण घेता येत नाही, केव्हाही जायचं म्हटलं तर त्याला शक्य नसतं. आणि असं जरी तो गेला तरी विषय त्याचा व्यापाराच्या संबंधाचा डोक्यात असतो. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय असणं आणि नोकरी असणं यातला फरक आपल्याला सहज कळतो.
शूद्र आहे तो मजुरी करणार आहे, त्याचं हातावरचं पोट आहे, अहोरात्र त्याला कष्ट करायला लागत आहे. तर अशी ही जी काही आहे ती लोकांची विभागणी आहे. याला काही भगवंत म्हणतो की माझ्याशी ह्यातला कोणीही, हा त्यांचा हा जो विभागणी आहे, या विभागणीतला कुठला कोणीही जरी असला तर तो माझ्याशी जो अनन्य झाला तर त्याचा उद्धार मी करणार. आता आपण जर संतांच्या सगळ्या यादीचा विचार केला तर सगळ्या जातींमधले संत आपल्याकडे आहेत. गोरा कुंभार आहे, सावता माळी आहे, जनाबाई आहे, रोहिदास सांबार आहे, सगळ्या जातीतल्या आहेत. राक्षसपुत्र आत्ता म्हणतात तसं प्रल्हादाचा विचार केला, त्या राक्षसपुत्र प्रल्हादासाठी भगवंतांनी नरसिंहाचा अवतार पण घेतला. म्हणजे त्यालासुद्धा त्याला हे केलंच ना, त्याला परमगती नरसिंहाचा अवतार घेऊन प्रल्हादाचा सांभाळ भगवंतांनी केला आहे. कारण का, तर तो नारायणाशी अनन्य होता, अखंड नाम घेत होता की भगवंतावरती त्याचा सगळा विषय, तुम्ही तेलात टाका, कड्यावरून टाका, आणखीन काही करा, कितीही त्रास द्या, माझा नारायण माझं सगळं करेल. इतका जो त्या नारायणावर त्याचा पूर्णपणानं अनन्य भक्ती होती, त्याचा परिणाम आपल्याला लक्षात आला की प्रल्हादपुत्र म्हणजे राक्षसपुत्र असूनसुद्धा भगवंतानी त्याला सांभाळला. तर तेच उदाहरण भगवंत इथे देतात. कुळ, जाती, वर्ण हे काही महत्त्वाचं नाही आहे. कुठल्या जातीत जन्माला आला आहे, कोणाच्या पोटी जन्माला आला आहे हे महत्त्वाचं नाही. भगवंताची अनन्य भक्ती ही महत्त्वाची आहे असं भगवंता सांगायचं आहे. माऊली छान उदाहरण देतो. पाणी म्हणे गटारात असलं, ओहळात असलं, नाल्यात असलं तर ते वेगळं असतं. गटारातलं पाणी, नाल्यातलं पाणी असं वेगळं दाखवू शकू. पण एकदा का ते गंगेला मिळालं की गंगा रूप होऊन जातो. असू दे तो दुर्वर्तनी, असू दे तो कोणीही, कुठल्याही घरात जन्माला आलेला असू दे, पण एकदा का तो भगवंताशी जोडला गेला की तो भगवंतच झाला. काय माऊली छान छान उदाहरण देतात. म्हणाले अहो त्या लाकडाचा अग्नीशी संबंध येईपर्यंत ते वेगवेगळे असतात. हे आंब्याचं लाकूड आहे, चंदनाचं लाकूड आहे, खैराचं लाकूड आहे असं दाखवता येईल. पण अग्नीत गेल्यावर सगळं एकरूप, तसे कुणीही असू देत, भगवंताशी अनन्य झाले की ते एकरूप होऊन जातात भगवंताशी. असं अनन्यपण भगवंताला अभिप्रेत आहे. आणि भगवंत कोणीही असू दे, माझ्याशी अनन्य झाला की मी त्याला परमपदाला नेणारच. आता इतका ईश्वर दयाळू आहे भगवंत, फार क्षमाशील आहे, फार दयाळू आहे. तो सगळ्यांना जवळ करतो आहे. गुन्हेगार असू दे, शत्रू असू दे, राक्षस असू दे, सर्वांवर त्याची दया आहे. आता जर असं आहे तर पुढल्या श्लोकामध्ये आपल्या लक्षात येईल की त्या सगळ्याला जर तो परमपदाला देतो आहे, हां त्याच्यात अटी आहेत की त्याला प्रायश्चित्त, म्हणजे त्याला वाटलं पाहिजे की आपली चूक झाली आहे वगैरे वगैरे, आणि तो अनन्य भक्त झाला पाहिजे. पण असं आहे तर मग ब्राह्मण आहे, राजश्री आहे, भक्त आहे, अशा सगळ्या मंडळींना तो परमपदाला नेणारच. इतक्या सगळ्या दुष्ट व्यक्तींनासुद्धा, राक्षसांनासुद्धा, कुपुत्रांसुद्धा तो नेतो आहे, त्यांना का नाही नेणार, तर यांना पण परमगती नेणारच. हे खरं म्हणजे खरं सांगायची आवश्यकताच नाही, असं होणारच. पण तरीसुद्धा अर्जुनाला सांगायचं आहे ना की तू माझी भक्ती कर. आता पुढल्या श्लोकामध्ये 33व्या श्लोकामध्ये किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. आता स्पष्ट शब्दामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, माम भजस्व, मला भज, माझी प्रार्थना कर, मला माझी भक्ती कर. का कर, तर पुण्या ब्राह्मणा राजर्षया भक्ता. चारी आहेत, पुण्यवान आहेत, पुण्यशील आहेत, ब्राह्मण आहेत, राजर्षी आहेत किंवा भक्त आहेत. हे सगळे जे आहेत, होतं असं की या पृथ्वीवरती माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर असुखम अनित्यम इमम लोकम, या भूतलावर किंवा या पृथ्वीवर किंवा मर्त्य लोकात म्हणूया, सुख नसतं. नरदेहामध्ये आल्यानंतर सुखरहित अनित्य असा हा नरदेह आहे. नेहमी राहणार नाही, नरदेह कायम नाही आहे, त्यामुळे तो नित्य नाही. आणि दुसरं कायमचं सुख पण त्याला इथे प्राप्त होत नाही. असं असल्यामुळे नरदेह मिळाला आहे, मग काय कर, नरदेह मिळाला आहे, मर्त्य लोकात जन्म मिळाला आहे, पण या नरदेहाला शाश्वत सुखाचा प्राप्ती होत नाही, असुखच म्हटलं आहे. असं होतं, म्हणून माम भजस्व, म्हणून माझी भक्ती कर. सोपी युक्ती सांगितलेली आहे की हे सगळं असं आहे, हे तर आपण अनुभवतो आहोत. पण आधीचे जे सगळे आहेत, पुण्यशील, ब्राह्मण, राजर्षी, भक्त, या सगळ्यांप्रमाणे
तू कर. आता हे काय करतात? पुण्यशील आहेत, भक्त आहेत, ते अनन्य भाव आहे त्यांचा भगवंतापाशी. असा अनन्य भाव तू ठेव म्हणजे तू माझा भक्त हो. मग असू दे या मर्त्य लोकामध्ये असुख, अनित्य हे सगळं असू दे, काही फरक पडत नाही. तरीसुद्धा मग आता याचाच विचार करायचा. तर खरं आहे ब्राह्मणांचा उल्लेख केला आहे. ब्राह्मणांचं काम काय आहे? तर अध्ययन अध्यापन करणं हे ब्राह्मणांचं काम आहे. आणि मग त्यांचं आचरण पवित्र असलं पाहिजे. जन्मानी असणारा म्हणजे जन्मानी ब्राह्मण आहे तर त्यांनी पवित्र आचरण पण केलं पाहिजे. मग पवित्र आचरण म्हणजे काय करायचं? तरच त्याला परमगती प्राप्त होणार आहे. मग त्याचं पवित्र आचरण म्हणजे काय? तर खरंच आहे, आत्ताच अगदी साध्या शब्दात बोलायचं झालं तर अध्यापनासाठी मोबदला न घेता अध्यापन करणं तर ते योग्य आहे. तर त्याचं ते पवित्र आचरण आहे असं म्हणता येईल. अंतःकरण अत्यंत शुद्ध हवं. स्वार्थासाठी कुठली गोष्ट करता कामा नये, आपलं ज्ञान विकता कामा नये. असं आचरण केलं तर ते शुद्ध आचरण झालं. तर ते ब्राह्मणा हा तथा म्हटलं ना, किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस तथा. इथल्या ते 4 जे सांगितलेले आहेत त्यांच्याप्रमाणे भक्ती कर. मग ब्राह्मणांच्या किंवा भक्तांच्या प्रमाणे भक्ती करतात ते कसं करत होते? त्यांचं आचरण कसं होतं? कोणत्या प्रकारच्या आचरणाने ब्राह्मणांना अनन्य भाव मिळेल आणि परमगतीला ते जातील, त्याच्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांचं काम अध्ययन अध्यापनाचं आहे. त्या अध्यापनासाठी तुम्ही एकाग्रचित्ताने समोरच्या माणसाला व्यवस्थित अध्यापन केलंच पाहिजे. त्याच्या मोबदल्याचे वाट म्हणजे बघता कामा नाही. असं केलं तर ते पवित्र आचरण आहे. स्वार्थासाठी आपली बुद्धी वापरली तर काही पवित्र आचरण होणार नाही. त्यामुळे ब्राह्मणाचं पवित्र आचरण, भक्ताचं पवित्र आचरण कसं? राजर्षी क्षत्रियाचं म्हटलं आहे. राजाचं कर्तव्य काय आहे? तर राजाचं कर्तव्य म्हणून त्यांनी युद्ध करणं किंवा धर्मसंरक्षणार्थ त्यांनी युद्ध करणं हे बरोबर आहे. त्यासाठी अगदी स्वतःचा बळी गेला तरी देखील विचार करायचा नाही, हे राजाचं कर्तव्य आहे. ते जर त्यांनी केलं तर तो परमपदाला जाणार. ते त्याचं अनन्य काम आहे. भगवंत सांगतो की त्याचं जे कर्तव्य आहे ते त्यांनी प्रामाणिकपणे झालं. तो क्षत्रिय आहे, तो त्यागी असला पाहिजे. राजर्षी आहे ना, तो क्षत्रिय आहे, राजा आहे, त्यांनी त्यागी असलं पाहिजे, त्यांनी भक्त पण असलं पाहिजे, त्यांनी निस्पृह असलं पाहिजे. आणि त्यांनी असं जर आपलं कर्तव्य बजावलं तर तो परमगतीला प्राप्त होईल. त्यामुळे 4 जणांनी त्याप्रमाणे तथा म्हटलं आहे ना, तर हे कसं करतात हे आपण विचारात घेतलं पाहिजे. त्याप्रमाणे अर्जुना तू पण कर आणि माझा भक्त हो. खरं आहे 4 वर्णांमध्ये जे कोणी श्रेष्ठ आहेत त्यांची नावं घेतलेली. 4 वर्णात जे राजे आहेत, राजर्षींनी कसं वागलं पाहिजे, ब्राह्मणांनी कसं वागलं पाहिजे. म्हणजे खरं तर असं आहे ना की भगवंत सांगतोय की ही जी सगळी मंडळी आहेत ही त्यांच्यासाठी तो स्वर्ग आहे. म्हणजे त्यांना अशा प्रकारचं उत्तम वर्तन करणारे अशी जी मंडळी आहेत त्यांना स्वर्गाची जागा जणू काही भगवंतांनी देऊनच ठेवलेली आहे. स्वर्ग त्याला इनामच दिलेलं आहे. ती सगळी मंडळी स्वर्गात जाणारच आहे. हां, त्यांचं पुण्य संपलं की ते परत येतील, पण पुण्यकर्म ते करणार आहेत. त्यांच्याप्रमाणे तू माम भजस्व असं त्यांनी म्हटलं आहे. त्यात आणखीन बरीच भर घालता येईल आपल्याला की पुण्यशील आहेत, चांगलं काम करणारे आहेत, ब्राह्मण आहेत, भक्त आहेत, राजर्षी आहेत. आपण असं म्हणूया की निरनिराळ्या प्रकारचे मंत्रविद्या जाणणारी मंडळी आहेत किंवा तपश्चर्या करणारी कितीतरी आहेत, सत्कर्म करणारी आहेत, समाजसेवा करणारी आहेत, वेद जाणणारे आहेत. अशी सगळी जी काही मंडळी आहेत ते सगळे परमगतीला जातात. कारण त्यांचं काम त्यांनी चोख बजावे असं ते आपल्या स्वार्थासाठी ही कामं करत असतात. माऊली छान दृष्टांत देतात की म्हणे चंदनाजवळ एखादं निंबाचं झाड असलं तर त्या निंबाच्या झाडाला सुद्धा चंदनाचा सुगंध येतो. म्हणजे देवाजवळ गेलेला जो कोणी आहे तो परमगतीला जाणारच आपोआप. अनन्य भक्ती ज्याच्याजवळ, तो कोणीही असू दे, ब्राह्मण असू दे, क्षत्रिय असू दे, वैश्य असू दे, शूद्र असू दे, गुन्हेगार असू दे, म्हणजे दुष्कर्म करणारा असू दे, कुणीही जरी असला तरी तो सहवासात कुणाच्या गेला आहे त्याच्यावर त्याचं ठरतं. नक्कीच त्याचं चांगलं होणार, म्हणजे सार्थकी लागणार, परमगतीला तो जाणार. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगताय की तू माम भजस्व, की माझी भक्ती कर. इमम लोकम प्राप्य. इमम लोकम प्राप्य म्हणजे हा मर्त्यलोक मिळाला आहे ना, म्हणजे मनुष्यजन्म मिळाला आहे ना. मनुष्यजन्म मिळाला आहे म्हणून तू माझी भक्ती कर.
आता असं आहे की पृथ्वीवरचं जे आपलं जीवन आहे, मर्त्यलोकात आपण नरदेह घेऊन आलेलो आहोत, हे जीवन जे आहे ते अनित्य आहे, अशाश्वत आहे, कायमचं सुख देणारं नाही आहे, दुःखी आहे. हे तर असं म्हटलंच आहे. म्हणून या पृथ्वीवरच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, क्षणभंगूर असणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या, मनुष्य जन्मही क्षणभंगूरच आहे, तोही काही शाश्वत नाही आहे. हे सगळं आपल्या म्हणजे किती काळ आपण या पृथ्वीवरती राहणार आहोत ह्याची आपल्याला काही कल्पना नाही आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की लवकरात लवकर भजस्व माम. भगवंताकडे वळलं हे शहाणपणाचं आहे. वेळ न घालवता भगवंताकडे वळलं पाहिजे. मनुष्यजन्म ही भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी मिळालेली संधी आहे. ही संधी गमावली तर आपलं नुकसान आहे. बाकी कुठल्या 84 लक्ष योनीतल्या जीवांना ही संधी नाही आहे. नरदेहालाही संधी आहे की आपणच फक्त भगवंताची भक्ती करू शकतो, त्याच्याशी आनंद शरण जाऊ शकतो. आणि मग ही संधी केली तर परत सुरू येणे जाणे व दीर्घ प्रवास करावा लागेल. इथं काहीच शाश्वत नाही आहे. सुखही शाश्वत नाही आहे. सुख मिळण्याची इच्छा, मग सुख, मग कर्म, मग चालूच राहाट गाडीवर. मग त्या कर्मामध्ये कधी यशापयश, कधी सुख, कधी दुःख, सारखी दमछाक सुरूच आपली. मग हे सगळं जर व्हायला नको असेल तर आपल्याला शाश्वत सुख मिळण्यासाठी एकच मार्ग भगवत प्राप्ती. त्या भगवत प्राप्तीचा प्रयत्न करणं हे मनुष्य देहाचं सार्थक आहे. याच्यासाठी भगवंत अर्जुनाला सांगतो, म्हणजे तुम्हा आम्हाला पण सांगतो आहे की असं करावं. खरं आहे, मनुष्य देह मिळणं ही फार दुर्लभ गोष्ट आहे आणि ती आपल्याला मिळाली. नुसता देह नाही तर खरोखरच सगळ्या गोष्टी सुखाच्या आनंदाच्या भगवंताने दिल्या आहे. त्यांनी योगक्षेम आपला पाहिला आहे. काल एवढा पहलगामला झालेल्या घटनेचा विचार केला. मी एका रिक्षावाल्याजवळ बोलत होते. त्याला म्हटलं, माहिती आहे का हो काय काल झालं ते तुम्हाला? म्हणजे मी त्याला तोंडावरच विचारलं की तर मला काहीच माहिती नाही काय झालं आहे. तर मला दिवसभर मी रिक्षेवर आहे, खिशातून असे पैसे काढले, मला एवढाच माझा धंदा झाला आहे, मी त्या विवंचनेत आहे. माझ्या असं लक्षात आलं की खरं आहे, या पृथ्वीवरती मर्त्यलोकात असणाऱ्या माणसाला रोजची चिंता आहे. आणि मग ती रोजच्या चिंतेमध्ये असणारी मंडळी, यांना बाकी देव देश धर्म याचं काय पडली आहे? खूप वरची मंडळी आहेत त्यांना पडलं नाही आहे. खूप तळागाळातली मंडळी आहेत ज्यांचा हातावर सपोर्ट आहेत त्यांना पडलेली आहे. तुमचं आमचं आहे. मग आपण काय केलं पाहिजे? आपल्याला हे सगळं करायचं असेल तर भगवंत म्हणतो, मला शरण ये, मी तुला मार्ग दाखवेन, तुझाच मार्ग दाखवेन. तू काय केलं पाहिजे हेच तुला सांगेन. तुला काय सगळ्यांना मी रामनाम हातात माळ घेऊन ठेवायला नाही सांगणार. ज्याची जी क्षमता आहे तीच करायचं. राजर्षी क्षत्रिय असेल तर तू काय केलं पाहिजे, ब्राह्मण असेल तर तू काय केलं पाहिजे, विद्यार्थी असेल तर तू काय केलं पाहिजे, शिक्षक असेल तर तू काय केलं पाहिजे, हेच सगळं मी सांगेन. पण अनन्य शरण ये, माझ्या सल्ल्याने जा, असा थोडक्यात त्याचा अर्थ आहे. हे जर आपण केलं म्हणजे या देहामध्येच उद्धार करून घेता येईल. भगवंताबद्दलची श्रद्धा आपल्याजवळ हवी, त्याच्याबद्दलचं प्रेम आपल्याला हवं. याच संसारात सुख नाही आहे याची आपल्याला खात्री पटायला हवी. असते, परंतु आपल्याला ते सुख आपण शोधत राहतो ना दृश्य जगामधलं, तर तिथे ते नाही आहे, कळलं पाहिजे. संसारात राहायचं पण संसार आपल्यात आणायचा नाही. तो जसं सांगतोय तसा संसार होईल, काय व्हायचा तो. जसं रामकृष्ण परमहंस म्हणायचे, नावेत आपण बसायचं, नाव पाण्यावर चालली पाहिजे, नावेत पाणी येता कामा नये. संसारात आपण चालू ठेवायचं, आपल्यात त्याला आणायचं नाही. अशा पद्धतीनं संसार हा सुखी नाही आहे. नाहीतर आपण स्वतःला म्हणून घेतलं असतं ना की माझ्यासारखा सुखी मीच, कारण आपला संसार आहे. तर तसं नाही. सगळं नेहमी आपण वर्णन करतो की जो सुखी माणूस आहे त्याला सदरा नाही आहे, आणि ज्याला सदरे आहेत तो सुखी नाही आहे. तसं आहे. म्हणजे एकीकडे सुख मान्यावर आहे असंच आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की ज्याला अगदी पाणी पिऊन राहायला लागलं तरी पण तो आनंदात राहतो. पंचपक्वानाचं ताट समोर आलं तरीसुद्धा तो म्हणतो, अरे मला यातलं काहीच खायचं नाही, मला डायबेटीस आहे, अमुक आहे. त्यामुळे सुखाची गोष्ट आहे ती मान्यावरची आहे. हे सगळं जग अनित्य आहे. इथे काही कायमचं सुख मिळणार नाही, इथे स्थिरता नाही, इथे आपण कायमचं राहत नाही. पण नरदेह मिळालेला आहे, ही एक आपल्याला घबाड मिळालेलं आहे. इमम प्राप्य असं म्हटलं आहे. इमम प्राप्य म्हणजे हा नरदेह मिळालेला आहे म्हणून भजस्व माम, म्हणून भगवंत म्हणतो माझी भक्ती कर. आता माझी भक्ती कर म्हटलं आहे. आधीच्या 3 श्लोकामध्ये
उदाहरणासहित सांगून टाकलेलं आहे की मी सगळ्यांना परमगतीला नेणार आहे, जो माझ्याकडे येईल त्याला मी परमगतीला नेणार आहे. इतकी खात्री भगवंतांनी दिलेली आहे. म्हणून पुढल्या शेवटच्या आखेच्या श्लोकात सध्या मन्मना भव मद्भक्तो मध्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यस्य युक्तैवम आत्मानं मत्परायणः. भगवंताची खरंच कृपा आहे. काय कृपा आहे तर मन्मना हा भव, तुझं मन माझ्या ठिकाणी स्थिर कर. किती स्पष्ट स्वच्छ शब्दात भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तुझं जे मन आहे ना ते माझ्या ठिकाणी स्थिर कर. आता त्या मनाला दुसरं काही कामच नाही, ते चंचल आहे वगैरे वगैरे ते बाजूला ठेव, माझ्याशी लावून दे. मद भक्त हा भव, माझा भक्त हो. मद याजी, माझं भजन कर, माझं पूजन कर. माम नमस्करू, मला नमस्कार कर. अगदी लहान मुलाला एखादी गोष्ट समजावून द्यावी ना, तसं या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाची सगळी तयारी करून घेतली आणि सांगून टाकलं काय कर, असं 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 कर. एवं आत्मानं युक्त्या, म्हणजे अशा रीतीनं स्वतःला माझ्याशी तू जोडलंस की काय होईल, मतपरायण. हा मतपरायण होशील म्हणजे मलाच परमश्रेष्ठ ध्येय मानणारा असा तो जो आहेस. माम एवेश्यसी, मलाच येऊन प्राप्त होशील. मग काही दुसरं करायचंच नाही आहे. कसं कर, मन माझ्या ठिकाणी लाव. आपण एकेका शब्दाचा अर्थ बघूया, म्हणजे आपल्याला पण आपलं मन त्या भगवंताला लावायचं आहे ना. त्या अर्जुनाला लावायला सांगितलं आहे त्यांनी, ते कसं लावायचं तर आपल्याला सुद्धा ते लक्षात येईल की अरे भगवंताशी मन लावायचं म्हणजे काय करायचं. मन्मना हा भव, तुझं मन माझ्या ठिकाणी स्थिर कर. म्हणजे काय करायचं, मन मोठं विचित्र आहे ना, चंचल आहे, आत्ता इथे आणि मग कुठे असं असतं त्याला स्थिर करणं अवघड असतं. म्हणजे मन सारखा संकल्प विकल्प असा करत असतो, सारखं द्वंद्व असतं मनामध्ये. तर ते द्वंद्व नको, अस्थिरता नको, सारखं इकडे तिकडे धावायचं नाही, कुठल्याही प्रकारचा संशय मनात आणू नको, असं भगवंताला सांगायचं आहे. म्हणजे होतंच असं, कुठल्या साधनेत रमत नाही, अंतर्मुख होत नाही, मनाला सारखं दुसरीकडे धावायचं असतं. एकाग्र होणं, अंतर्मुख होणं, साधनेमध्ये पूर्ण रमणं. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात माझ्या ठिकाणी स्थिर कर. आता हे केव्हा घडेल, भगवंताच्या ठिकाणी आपलं मन स्थिर हे केव्हा घडणार तर आपल्याला त्याच्या सत्तेची खात्री, त्याच्या सत्तेची स्पष्ट जाणीव होईल तेव्हा. म्हणून आधीच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी सगळं सांगितलं की मी काय काय करतो, कोणाकोणासाठी मी काय काय करतो, आणि मग तो सांगतो. त्या भगवंताबद्दल आपल्याला जेव्हा खात्री पटेल की त्याची सगळी सत्ता चालते आहे, हे जेव्हा आपल्याला पक्क जाणवेल, स्पष्ट जाणीव होईल, तेव्हा मग आपण मन्मना हा भव, त्याच्याशी आपलं मन जोडून टाकू. खऱ्या अर्थाने भगवंत म्हणतो तुझं मन माझ्याशी लाव, माझ्याशी स्थिर कर. ते त्याचं श्रेष्ठत्व आपल्याला पटलं पाहिजे तर हे होईल. मग याच्यासाठी आपली आस्तिक्य बुद्धी असायला हवी, आपली भगवंतावर श्रद्धा असायला हवी, पक्की निष्ठा असायला हवी. भगवंतच सगळं करणारा आहे तर आपलं त्या भगवंताच्या ठिकाणी मन स्थिर होईल. अगदी पूर्ण अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे तरच हे शक्य आहे. मद्भक्त हा भव, पुढल्या शब्दात सांगतात की माझा भक्त हो. मन माझ्याशी स्थिर कर, माझा भक्त हो. आता माझ्याशी मन स्थिर कर म्हणजे भक्त होण्यासारखंच आहे. पण परत सांगितलं, एखादी गोष्ट दोन दोनदा सांगतात ना तेव्हा ती इतकी पक्की असते की असंच करायचं, दुसरं नाहीच. तुझं मन माझ्याशी लाव, माझा भक्त हो. म्हणजे मनानं माझा हो, मी तुझा जन्मोजन्मीचा साथीदार आहे. असा नात्याने मित्रण भाऊ वगैरे वगैरे ते सगळं असू दे, पण जन्मोजन्मीचा मी तुझा साथीदार आहे. आपण असं आहे ना की आपल्या शरीराच्या ज्या सुखाच्या गोष्टी असतात ना त्या आपल्याला आपलं सुख त्याच्यातच वाटतं. म्हणजे आपल्याला सुख म्हणजे काय असा जर प्रश्न विचारला तर शरीराचं सुख ते आपलं सुख, शरीराचं दुःख ते आपलं दुःख असं असतं. म्हणजे आपल्या शरीराशी, आपल्या प्रपंचाशी आपण अगदी असे जोडलेलं असतो. तिथलं सगळं त्याच्याशी असणारा सगळा संबंध आपला सुखदुःखाचा असतो. मी, माझं कुटुंब, माझं घर, हे सगळं भोवतीच आपल्या सगळं असतं. आता त्या मीला भगवंताकडे लावायचं आहे. हे काही माझं जे म्हणतो ते नाही आहे, सगळं जे काही आहे ते भगवंत आहे. असा जेव्हा भाव दृढ होईल तेव्हा ते माझी भक्ती कर म्हणजे काय, हे माझं आहे त्या वाटतं आहे ना, तिथून बाजूला काढ मनाला आणि माझ्याकडे मन लाव. आणि खरं तर समर्थांनी भक्ताची व्याख्या सांगितली आपल्याला, जो विभक्त नाही तो भक्त, जो भगवंतापासून कधीच वेगळा होत नाही, इतका तो भगवंताशी जोडलेला असतो, त्यालाच भक्त म्हणतात. मग असं जर सांगितलेलं आहे आणि आता भगवंत स्पष्टच सांगतो आहे
की माझी भक्ती कर, याचा आपल्याला कळेल. इतका भाव दृढ ठेव, त्या भगवंताशी जोडलेला राहा, त्याची भक्ती कर, दुसरा भगवंताखेरीज काही नाही. पुढे मद याजी म्हणजे माझं भजन कर, माझं पूजन कर. म्हणजे कर्मानी माझं म्हणजे प्रत्यक्ष पूजा करच, उपासना करच, पूजा करच, पण तुझं प्रत्येकच कर्म हे माझ्यासाठी असलं पाहिजे. अहंतेनं नाही, माझ्यासाठी म्हणजे स्वतःसाठी नाही करायचं, भगवंतासाठी करायचं. तू जे कर्म करशील ती भगवंताची पूजा म्हणून कर्म कर, असा त्याचा अर्थ. आता शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्म करावी लागणार आहेत, पण ती कर्म भगवंताची म्हणून कर, मलाच अर्पण कर. आपण शब्दशः म्हणतो बरं का, प्रत्येक गोष्ट चांगली केली की आपण कृष्णार्पण वस्तू म्हणतोच की, म्हणत नाही असेल, पण ते आपण शाब्दिक म्हणतो. प्रत्यक्ष आपलं प्रत्येक कर्म भगवंताला, हा सगळा कर्मयोगाचा उपदेश केला आहे भगवंताने, की कर्म करायची तुझी, पण ते तिथे द्यायचं. काय जे तू कर्म करणार आहेस ते कर्म मी केलं असं भाव न येता भगवंतासाठी केलेलं कर्म आहे, त्यामुळे कर्म त्याचं, फळ पण त्याचं, सगळं काय असेल त्याचं. पुढे म्हटलं आहे मान नमस्करू. किती आता खरं म्हणजे आता मन माझ्याशी लाव, माझंच भजन कर, माझी भक्ती कर. आता म्हटलं आहे माम नमस्करू, मला नमस्कार कर. लहान मुलाला सांगावं तसं ती प्रत्येक गोष्ट सांगतात. म्हणजे काय कर, मला शरण ये, मला नमस्कार म्हणजे काय, मला शरण कर. म्हणजे इतकं आपण असे अगतिक झालेलो आहोत. म्हणजे असं होतं ना की आपले सगळे प्रयत्नच जणू काही संपले, की आता काय करणार, आता काही करण्यासारखं शिल्लक नाही आहे. तेव्हा आपण भगवंताला शरण जातो. आपण नेहमी कबीराच्या दोह्याचा उल्लेख आपल्याला लगेच मनात येतो की आपण सुखात असताना आपल्याला भगवंताची आठवण यायला पाहिजे. कबीर सांगतात आपण दुःख में सुमिरन करे सभी, दुःखामध्ये सगळेच भगवंताचं स्मरण करतात. कारण खरं आहे ना की तोच असतो आपल्याला दुःखातून बाहेर काढायला. तर त्यावेळेला भगवंताची आठवण होते. सुखमे करे नको, सुखात आपण काही भगवंताची आठवण काढत नाही, पण सुखमे सुमिरन करे तर दुःखकारक होय. मग का बरं दुःख होईल, त्याची आठवण होते की माम नमस्करू, काय कर, मला शरण ये. अगदी अगतिक झाल्यानंतर प्रार्थना करायची, आपले प्रयत्न सगळे संपले, आता आपल्या हातात काही नाही, मग भगवंता ये रे धावून. भगवंताने द्रौपदीला सांगितलं की तू मला बोलावलंसच रे, तू बोलावलंस मी लगेच आलो. तोपर्यंत तुझा विश्वास होता ना. आपल्या पाच पांडव तिथे बसलेले आहेत, सगळे आपले द्रोणाचार्य बसलेत, कृपाचार्य बसलेत, आपले सासरे बसले, सगळ्यांवर विश्वास होता तुझा. तोपर्यंत तुला माझी आठवण झाली, माझी आठवण झाल्यावर मी लगेच आलो. म्हणून भगवंत सांग मला नमस्कार कर, मला वाट बघत बसू नको. आपले प्रयत्न संपले की मग भगवंताला, अगतिक झालो की भगवंताला, असं नाही. आत्ताच ती जी शरणागती असेल नंतर, सगळे मार्ग संपल्यानंतर, तसं नाही. मला नमस्कार आत्ताच कर, माझ्याशिवाय होतच नाही, असा जो शरणागत असतो. आता त्या शरणागत खरा जो असतो ना, त्याची अशी स्वतःची इच्छा काहीच नसते, त्याला काहीच नको असतं, त्याला काहीच मिळणार असतं. तो भगवंताला शरण गेलेला असतो. त्यामुळे त्याच्या सगळ्या इच्छा अपेक्षा ज्या काय असतात त्या भगवंताला आधीच माहिती असतात, सगळं त्याला समर्पितच झालेले असतात, त्याला काहीच इच्छा नसते. मग जीवनात जे काही घडतं ते भगवंताच्या इच्छेने घडतं, अशी त्याची पक्की अगदी खात्रीपूर्वक अशी धारणा झालेली असते. आणि म्हणून याला भक्ती साधना म्हणतात. भक्तीमधली साधना होऊन आपलं मन असं तयार झालं पाहिजे की जे काही घडतं आहे ते भगवंताच्या इच्छेनं घडतं आहे आणि ते आनंददायीच आहे. आपल्याला ते असं दुःखदायक वाटलं, अडथळे वाटले आपल्या जीवनातले, तरी ते भगवंताच्या मनासारखं होत आहे असं जेव्हा त्या भक्ताला वाटेल तेव्हा ती शरणागती आहे, ती भक्ती साधना आहे असं होईल. पुढे शब्द वापरला आहे आत्मानम मायुक्ता. म्हणजे युक्तम युजधात्व जोडणं, स्वतःला माझ्याशी जोड. भगवंत अर्जुनाला सांगतोय तू काय कर, अनुसंधानात राहा. जोड म्हणजे काय, सततचं अनुसंधान असलं पाहिजे. माझ्याशिवाय दुसरा विचार सुद्धा तुझ्या मनात येता कामा नये. मतपरायण हा दुसरा विषयच नाही. भक्ताला भगवंताशिवाय दुसरा विषयच नाही. जे काही आहे ते ध्येय भगवंत हेच ध्येय आहे, तर दुसरा विषय नाही, दुसरं काहीच करायचं नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी या श्लोकासाठी ज्या ओव्या असले त्यातल्या पहिल्या 2 ओव्या इतक्या गोड आहेत की आपल्याला वेगळं काही स्पष्टीकरण या श्लोकासाठी द्यावंच लागत नाही. माऊली म्हणतात तू मन हे मीची करी. फार गोड बाई बघा. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी. भगवंत अर्जुना सांगतोय तुझं मन माझं कर, माझ्या भजनामध्ये प्रेम ठेव. सर्वत्र नमस्कारी मज एकाते. सर्वत्र, हां म्हणजे सगळीकडे मीच तुला दिसलो पाहिजे.
आणि मग सर्वत्र नमस्कारी, सगळीकडे नमस्कार कर, सगळीकडे भगवंतच भरलेला आहे, सर्वत्र मीच समजून मला नमस्कार कर, मन मद्रूप करून टाक. पुढे म्हणताय माझेही अनुसंधाने देख, संकल्पो जाळणे निशेख, मद्याजी चोख याची नावं. काय म्हणतात चोख म्हणजे असं निर्मळ. ते म्हणतात सारखं भगवंताच्या अनुसंधानात राहा आणि मनातले सगळे जे विकल्प आहेत, संकल्पो जाळणे निश्चेक, मनातले सगळे जे काही विकल्प आहेत ते पूर्णपणे निश्चेक पूर्णपणे जाळून नाहीसे करतो. तोच फक्त माझं चांगलं भजन करणारा असं खरं म्हणजे त्याला नाव प्राप्त होतं. माझी उपासना करतो, माझी पूजा करतो, माझं भजन करतो, असं जे म्हणतो माझं पूजन करतो, हे काय आहे? तर जो माझ्या अनुसंधानात राहतो, मनामध्ये कुठल्याही प्रकारचे विकल्प ज्याचे आहेत ते सगळे विकल्प नाहीसे झालेले असतात, तो माझी उपासना चांगली करतो, असं त्याला चांगला उपासक, चांगला साधक असं नाव प्राप्त होतं. ऐसा मिया आठीला होसी, तेथ माझी याची स्वरूपा पावसी, हे अंतःकरणीचे तुझं पाशी बोलीच येत असे. आता आपण आपल्या या अध्यायाच्या राजविद्या राजगुह्य या शब्दापाशी आलो. काय म्हणतात ते? असं जेव्हा ऐसा मी या आठीला होसी, आठीला होसी म्हणजे असा जेव्हा तू संपन्न होशील, कशाने? माझ्या योगाने, माझ्याशी अनन्य भावाने, इतका माझ्याशी जोडला जाशील तर संपन्न होशील तू. भगवंताच्या प्रेमाने भक्त संपन्न झाला तेथं माझी आई स्वरूपा पावसी, म्हणजेच काय झालं? माझ्या स्वरूपाला मिळालंस. सगळं अगदी अद्वैत ज्याला म्हणतो असं घडलं. हे अंतःकरणीचे तुझं पाशी, हे माझ्या अंतःकरणातलं मी तुला सांगतोय, बोली जेले सगळं माझ्या अंतःकरणात तुला सांगितलं आहे. हे जे गुह्य चाललं आहे ना 9व्या अध्यायामध्ये, मी तुला सगळं गुह्य सांगणार आहे. हे गुह्य म्हणजे काय ते त्यांनी यामध्ये आपल्याला सांगितलं. असे हे 30पासून जे सगळे श्लोक आहेत ना, ते अगदी साधे सोपे सरळ आपल्याला सहजपणानं उपासनेकडे लावणारे, भक्तीच्या मार्गाकडे लावणारे असे श्लोक आहेत. अर्जुनाला भगवंतानी इतक्या सोप्या सोप्या भाषेत, खरं का अर्जुनाला की इतक्या सोप्या भाषेची गरज आहे? तुमच्या आमच्यासाठी जणू काही भगवंताचं काय कर काय कर आता काय कर आता काय कर, आणि विश्वास दिला की मी अशा प्रकारच्या सगळ्यांना जे अनन्य भावाने मला शरण येतात त्या सगळ्यांचा मी सगळं पाहतो आणि त्यांना परमपदाला नेतो. आणि मग तुला का, तू पण माझा भक्त हो. अर्जुनाच्या बाबतीत तर काय बाकी ह्या गोष्टी द्यायचं आहे. दुराचारी, वाईटातला वाईट, पापी अशा सगळ्यांना जर मी परमपदाला नेतो, तू तर काय माझा भक्त आहेस, माझाच आहेस. आणि म्हणून तो कसा आहे तर अंतःकरणीचे तुझं पाशी बोली जायचं, म्हणून तुझं माझ्या अंतःकरणातलं मी तुझ्याशी, ये हृदयचे ते हृदय मी सांगतोय, तर हे तू लक्षात घे आणि माझा भक्त हो, मला नमस्कार कर, मला शरण ये. अशी 9व्या अध्यायाची सांगता भगवंतानी तुमच्या आमच्यासाठी केली. फार गोड अध्याय आहे, पुन्हा पुन्हा अभ्यासासारखा आहे. अर्धी गीता आज आपली पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही. 9वा अध्याय पूर्ण झाला आहे. असाच भगवंत आपल्याकडून उर्वरित गीतेचा अभ्यास पण करून घेईल याची एक खात्री आजच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आली आहे. कारण आपण पण सगळे त्याच्या दरबारामधले भक्त आहोत आणि असा अंतःकरणातला भाव अर्जुनाच्या मनामध्ये जसा निर्माण व्हावा अशी भगवंताची इच्छा अशी आहे, तसा तुमच्या आमच्या मनात पण भगवंताबद्दलचा असा अगदी निर्मळ असा भाव. छान भगवंत माऊली शब्द वापरला आहे, मद्याजी चोख. माझी जेव्हा उपासना भगवंताची करतो तेव्हा माझं अंतःकरण कसं निर्मळ चोख व्हावं, असं अंतःकरण निर्मळ होणाऱ्या भक्त आपण पण व्हावं अशी जणू काही अखेरच्या या श्लोकामध्ये आपण प्रार्थना करूया भगवंताजवळ आणि थांबूया. धन्यवाद.